हर हर महादेव. आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे नेरळ आणि देवपुरीच्या मध्ये एक पाली भुतिवली डॅम्प आहे. त्या डॅम्पला आपण दरवर्षी जातो, पण ह्यावर्षी मागच्या बाजूने जाणार आहे तळ्यावरती. बोलतात खूप सुंदर आहे, लडाख फिलिंग येते. तर आपण तीच फिलिंग घ्यायला चाललो आहोत. तर आधी रितेशला घेऊ आणि मग तिकडून निघू. रस्त्यामध्ये काय काय दृश्य आहेत ते तुम्हाला मी तेव्हा दाखवतो गाडीवर जाता जाता. आणि तिकडे गेल्यावर बाकीचं बघूया, कारण की मला पण तिथली काही जास्त माहिती नाही आहे. तर चला निघू, भेटू आपण तिकडे पोचल्यावरती. हर हर महादेव. तर चला आपण आता निघूया. आपण आधी सर्वात पहिले पेट्रोल भरूया. अंबरनाथलाच आपण पेट्रोल फुल करणार आणि पुढे निघणार आहोत. आणि इकडं जाण्यासाठी आपल्याला बाय रोड जायचं असेल तर बदलापूर मार्गे वांगे शिर्डी करत जो आपला कर्जत हायवे आहे तो पकडायचा आणि सरळ माथेरानच्या थोडंसं पुढे गेलं की एक छोटंसं गाव आहे. त्या गावामधून आपल्याला पाली भुतिवली डॅमकडे जायला रस्ता आहे. तर मला पण नक्की माहिती नव्हतं की पाली भुतिवली डॅमकडे कसं जायचं. आम्ही मॅप लावून आलो. तर तुम्ही पण मॅप लावूनच या, कारण की जर लडाख फिलिंग घ्यायची तर हा स्पॉट मिस करू नका. मला जसं मित्रांनी सांगितलं की बाबा असा स्पॉट आहे आणि नक्की तिथं जाऊन बघ. तर मग माझ्याकडून कंट्रोलच नाही झालं, म्हणून आपण पाली भुतिवली डॅम बघायला आलं. पण लोक एवढी घाण करतात ना, चांगला स्पॉट त्यांना बघवत नाही. तुम्ही अशी घाण करू नका. समोरचा व्ह्यू बघताय का तुम्ही? आपण पाली भुतिवली डॅम्पला आलोय. फुल लडाखवाली फिलिंग आहे. आता आपण ड्युअल कॅमेरामधून करतोय, जेणेकरून तुम्हाला माझं ऐकायला पण येईल, मी पण दिसल, माझ्या मागचा बॅकग्राऊंड आणि फ्रंट दोन्ही दिसेल तुम्हाला. मस्त वाटतं इथं. ऊन आहे, गरमी खूप आहे, पण गार हवा पण चालू आहे, त्यामुळे एवढा काही फरक नाही वाटत आहे. आणि हा रितेश बघा काय करतोय, त्याच्या तिथं फोटोशूट चालू आहे, सेल्फी स्वतःची. गाडी आपण वर लावलेली आहे ती बघा. माझ्या मागं डॅमचं पाणी बघू शकता. खरं एकदा तरी या तुम्ही, पावसाळ्यात इथं मस्त असेल. मला वाटतं पावसाळ्यात हा डॅम भरत असेल पूर्ण. आपण नेहमी डॅमच्या पुढच्या बाजूला जातो पावसाळ्यात. आपण तेव्हा पण येणार आहोत, तेव्हा पण व्लॉग शूट करणार, व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवू. पुढची बाजू तर लय भारी आहे डॅमच्या, पण मागची बाजू अजून भारी आहे. सेम लडाख फिलिंग आहे, काही फरक नाही. जर तुम्हाला पण ही फिलिंग घ्यायची असेल तर नक्की या. नेरळ आणि भिवपुरीच्या मध्येच आहे पाली भुतिवली डॅम. ट्रेननी पण येऊ शकता, पर्सनल व्हेकल असेल तर चांगलं आहे. ऑफ रोडिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर ही जागा एकदम बेस्ट आहे ऑफ रोडिंगसाठी. खतरनाक आहे म्हणजे ऑफ रोडिंग करायला. तर चला अजून आपल्याला माझ्या मागं दिसतंय ना तुम्हाला, तिकडं आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत जायचं आहे. तर आता तिकडं जाऊ आणि मग तिकडं तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते. तर पुढचा व्ह्यू बघायला आपण निघूया. बाजूला तळा आणि ही ऑफ रोडिंग आपली सुरू आहे. रस्ता पूर्ण शेवटपर्यंत असाच आहे. पुढं तर अजून डेंजर आहे रस्ता, आणि हीच खरी मजा आहे ऑफ रोडिंगची. आणि तुम्हाला पण ऑफ रोडिंग करायची खूप इच्छा असेल तर तुम्ही नक्की या मिनी लडाखला म्हणजेच पाली भुतिवली डॅम्पला या आणि मजा करा. खूप मजा येते ऑफ रोडिंग करायला. अशी ऑफ रोडिंग आपल्याला लडाखशिवाय बघायला भेटत नाही, ती इथंच बघायला भेटेल. तर कसा आहे व्ह्यू? फुल एकदम लडाखला आलोय आम्ही ऑफ रोडिंग करत करत. तुम्हाला आता बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये पुढं. तर आता हा डॅम बघू शकता. डॅम म्हणजे एक तळा आहे मोठा हा खूप. त्याला बांध घालून तिकडं पुढच्या बाजूला डॅम बनवलाय. तर आता आपण इकडून निघूया, गरमी खूप वाढत चालली आहे, त्यामुळे आता जास्त वेळ थांबू नाही शकत, कारण की इथं खायला प्यायला काहीच नाही आहे.
आणि जर तुम्ही इकडे येणार असाल तर पाण्याची बॉटल्स आणि तुम्हाला काही खायला लागत असेल ना त्या गोष्टी घेऊन या. कारण की इकडं तुम्हाला दुकान काहीच भेटणार नाही. आणि इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, ज्याने मला पण व्हिडिओ बनवायला अजून थोडं प्रोत्साहन भेटेल तुमच्यामुळं. तर चला आता निघूया. पुढचा व्लॉग आपण लवकरच बनवू. पावसाळा कधी सुरू होतो काय माहिती. पावसाळ्यात आपले खूप व्लॉग येतील, व्हिडिओ बनतील. तर तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत राहा, जेणेकरून आम्ही अजून चांगला व्हिडिओ बनवत राहू. काही चुकी झाली असेल तर सांगा मला कमेंटमध्ये, आपण ते दुरुस्त करू. आणि आता निघूया. तर चला, हर हर महादेव. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.